नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या उत्तम शेती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघा, आपण जी फवारणी बघणार आहोत आज, जे की आपण आता आपला हरभरा जो आहे हा फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये आहे। तर या फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये येण्यासाठी मी याला, जे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की मी ऑल विन टॉप रामसाईड या कंपनीचं जे की औषध आहे ते फवारलं होतं। त्याचबरोबर अळीचं एक कीटकनाशक इमामॅक्टिन फवारलं होतं आणि एक बुरशीनाशक त्यामध्ये मी घेतलं होतं। तर आता आपण या फुलांचं फळामध्ये रूपांतर करण्यासाठी आता आपण जी की फवारणी घेणार आहोत 1-2 दिवसामध्ये, तर ती फवारणी आपण आता या फुलांचं फळामध्ये रूपांतर होऊन, जे की फळामध्ये जो की दाना पडत असतो, जे की आपण त्याला जीव पडतो असं म्हणतो थोडक्यामध्ये, तर ते जीव पडल्यानंतर तो जो दाना आहे तो दाना टपोरा होण्यासाठी आपण एक मायक्रोन्यूट्रन्स, म्हणजे की त्याला खत म्हणतात पावडर फॉर्ममध्ये, ते आपण घेणार आहोत। त्याचबरोबर एक स्ट्रॉंग असं बुरशीनाशक, जेणेकरून की आता थोडं दव येतं किंवा थोडी धुई येते, त्यासाठी आपण एक बुरशीनाशक घेणार आहोत। बुरशीनाशक मी जे घेणार आहेत मी तुम्हाला सांगतो, त्याचं नाव मी हेडलाईन घेणार आहेत। तुम्ही तुमच्या पद्धतीनं कोणतं घेणार ते तुम्ही ठरवू शकता, किंवा तुम्ही हेडलाईन जर घ्यायचं तुम्हाला तर हेडलाईन घेऊ शकता, एकदम चांगला रिझल्ट आहे त्याचा। आणि त्याचबरोबर मी एक अळीसाठी याच्यावरती परत माझ्याकडे इमामॅक्टिन मागच्या फवारणीचं उरलेलं होतं, मी परत अळीसाठी इमामॅक्टिन घेत आहोत। तर या तिन्हींचं कॉम्बिनेशन, माझं क्षेत्र जास्त नाही आहे, माझं क्षेत्र आहे जवळजवळ 1 एकर आहे। तर 1 एकरामध्ये मी मोठ्या पंपानं मारतो, 22 लिटरच्या पंपानं फवारणी स्प्रे करतो। तर त्या फवारणीनं फक्त 4 पंप पडतात। तर मी काय करणार आहे, 4 पंपाचं एकत्रित पाणी, जे की औषध आहे, तिन्ही मिश्रणचं औषध मी एकत्रित करणार आहे, त्याला घोटून ठेवणार आहेत। पंप स्टार्ट करण्याच्या अगोदर घोटून ठेवल्यानंतर जे की 4 पंप आहे, तर मी 4 ग्लास त्याच्यामध्ये पाणी करणार आणि प्रत्येकी एका पंपाला मी 1-1 असा ग्लास मी त्यामध्ये टाकणार। तर बघा, अशी फवारणी मी या ठिकाणी सांगितलेली आहे। आता परत नेक्स्ट वेळेस कोणती फवारणी घ्यायची, काय घ्यायची, मी तेही तुम्हाला सांगेल। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ बघत राहा, इतरांना माहिती देण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान, थँक्यू।